नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ब्लाउजला फिटिंग कशी करायची, ब्लाउज कसं जोडायचं ते बघणार आहोत। ह्या दोन्ही पार्टचा, बॅकचा आणि फ्रंटचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, तो तुम्ही बघा। आता इथे मी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत, म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आता शोल्डर जोडण्यासाठी सुरुवातीला हा पाठीमागचा भाग सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर हा फ्रंट पार्ट उलट बाजूने दाखवल्याप्रमाणे हा असा ठेवायचा। आणि हे शोल्डर डायरेक्ट न जोडता काय करायचं आहे, जे आपल्याकडे मापाचं ब्लाउज असतं ते घ्यायचं आहे। आता ही हुक पट्टी आहे, तर हुक पट्टीच्या बाजूने शिवत असलेल्या ब्लाउजचं देखील माप मोजून घ्यायचं आहे। गळ्याचं इथून हे असं दाखवल्याप्रमाणे मोजायचं। ही हुक पट्टी आणि ही हुक पट्टी अशी बरोबर घेतली आणि जिथे शोल्डर जॉईंट झालेलं असेल मापाच्या ब्लाउजचं, तिथेच हे शोल्डर जॉईंटसाठी शिवत असलेल्या ब्लाउजवर मार्किंग करायचं। आता हे इथे शोल्डर जॉईंट झालेलं आहे, तेवढं माप घेऊन इथे ही अशी रेषा आखून घ्यायची आहे आणि इकडे तेवढंच न घेता, मुंढ्याकडील बाजूकडे तेवढंच न घेता अर्धा इंच तिकडे ठेवायचं आहे। नंतर आपण ते कमी जास्त करू शकतो म्हणून। त्याचप्रमाणे आता ही लूप्स पट्टी आहे, तर लूप्स पट्टीच्या बाजूकडनं हे गळ्याचं मार्किंग मोजून घ्यायचं आहे। ही लूप्स पट्टीची जी ही सिलाई दिसत आहे, तिथे ह्या पट्टीची दोन्ही पट्टे ह्या अशा ठेवल्या आणि वरती इथे जिथे शोल्डर जॉईंट झालं असेल तिथे इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। ह्याप्रमाणे शोल्डर जॉईंट करताना हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मुंढ्याकडील बाजूला अर्धा इंचच मार्जिन ठेवायचं आहे। जे गळ्याकडे मार्जिन आलेलं आहे तेवढं ठेवायचं नाही, ते नंतर आपण कमी जास्त करू शकतो। आणि मग असं मार्किंग करून झाल्यानंतर मग हे शोल्डर जोडायचं। बरेच जण काय करतात, पाव इंच अर्धा इंच मार्जिन घेऊन हे शोल्डर जोडतात, त्याच्यामुळे त्यांना शोल्डर डाऊन होण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो। तर अशा वेळेस हे असं मोजूनच शोल्डर जॉईंट करायचं आहे। त्यानंतर इथे डबल सिलाई घ्यायची आहे आणि मग ह्या बाजूला देखील हे असं मार्किंग जसं केलं आहे त्याप्रमाणे इथे हे जॉईंट करायचं आहे। आता मुंढ्याकडील बाजूला नेहमी अर्धा इंचच मार्जिन ठेवायचं आहे आणि गळ्याकडील बाजूला जसं आपण मोजलेलं असेल शिवत असलेल्या आपल्याकडे जे मापाचं ब्लाउज आहे त्याप्रमाणे मोजलेलं असेल गळ्याचं, त्याप्रमाणे तिथे मार्किंग करून तिथे सिलाई घ्यायची। त्यानंतर हे जे काठ असतात ते धागे लॉक करण्यासाठी हे असे आतमध्ये फोल्ड करायचे दोन्ही बाजूंनी, मधल्या बाजूला हे असे फोल्ड करायचे आणि त्याच्यावर एक सिलाई घ्यायची आहे। हे सुरुवातीला दोन्ही काठ फोल्ड झाले की आपोआप तिथे सिलाई बरोबर येत असते, कपडा बरोबर फोल्ड होत असतो। आता हे इथे मी हे दोन्ही काठ जे आहेत दाखवल्याप्रमाणे असे आतमध्ये फोल्ड केलेले आहेत आणि मग त्याच्यावर इथे सिलाई घ्यायची आहे। आता इथे सुरुवातीला फोल्ड झाले की बरोबर हे असे फोल्ड होतात, आतमध्ये दुमडले जातात, ह्याच्यामुळे इथे धागे लॉक होतात। आता इथे मी एक सिलाई मारून घेतलेली आहे वरती, याच्यामुळे दोन्ही पट्ट्या ज्या आहेत त्या आतमध्ये फोल्ड झालेल्या आहेत, धागे त्यांचे लॉक झालेले आहेत। त्यानंतर लगेचच बाही जोडायची नाही, तर काय करायचं, इथे हे बघायचं आहे एकसारखं आहे की नाही। मुंढ्याकडील बाजूला नसेल तर व्यवस्थित एकसारखं करण्यासाठी दाखवल्याप्रमाणे हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जेवढं एक्स्ट्रा असेल तेवढं हे असं कट करू शकतात। पुन्हा एकदा चेक करायचं आणि व्यवस्थित हे एकसारखा आकार इथे दिसेल दोन्ही बाजूचा, बॅकचा आणि फ्रंटचा, ह्याप्रमाणे हे असं सेट करून कट करायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या बाजूला देखील हे असंच करायचं आहे। जेवढं जास्त येत असेल, फ्रंट किंवा बॅक थोडाफार जास्त होत असतो, म्हणून जे जास्त येत असेल ते कट करायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे। इथे शोल्डर जिथे आपण जॉईंट केलेलं आहे तिथे दाखवल्याप्रमाणे हे असं करून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्यानंतर मग आता बाही इथे जोडायची असते। बाही जोडण्याच्या आधी इथे हे दोन्ही पार्ट चेक करायचे, कमी जास्त होत आहेत की नाही। आता बघा इथे दोन्ही पार्ट हे कमी जास्त झालेलेच आहेत, फ्रंट पार्ट थोडा जास्त आलेला आहे, म्हणून मी तो असा दाखवल्याप्रमाणे हे असं कट करत आहे। ह्याप्रमाणे हे असं चेक करायचं आहे आणि मगच बाही जोडायची आहे। हे असं केल्याने
मागचा आणि पुढचा भाग जो कमी जास्त होतो तो होत नाही। एकसारखं करून घ्यायचं आहे आणि बाही जोडतानाही प्रॉब्लेम येत नाही, फिटिंग करताना प्रॉब्लेम येत नाही, म्हणून हे अवश्य करायचं आहे। दोन्ही पार्ट एकसारखे आहेत की नाही ते चेक करायचं, खाली बरोबर ठेवायचं आहे आणि वरच्या बाजूला हे कट करायचं आहे, कारण खालची बाजू आपण पूर्ण पॅक करून घेतलेली असते। त्यानंतर बाही आपल्याला इथे जोडायची असते। बाही जोडण्यासाठी ब्लाऊज व्यवस्थित सरळ बाजूनेच असं सेट करायचं आहे, ठेवायचं आहे आणि त्यानंतर बाहीची ही घडी घातल्यानंतर हा जो आतील मुंढ्याचा आकार आहे ह्या फ्रंट साईडला येईल याप्रमाणे हे दाखवल्याप्रमाणे असं हे सेट करायचं आणि हा जो आतील मुंढ्याचा आकार आहे तो ह्या समोरच्या बाजूला ब्लाऊजच्या पुढच्या बाजूला जोडायचा असतो। तर दाखवल्याप्रमाणे हे असं सेट करायचं आणि मग इथे बाही जोडायची। बाही जोडताना हा सेंटर पॉईंट आणि शोल्डरचा सेंटर पॉईंट बरोबर येईल याची काळजी घ्यायची। सुरुवातीला इथे एक मोठी टीप घ्यायची आहे जोडताना, कारण नंतर आपल्याला चेक करायचं असतं हे बरोबर येत आहे की नाही शोल्डर आणि सेंटर पॉईंट, म्हणून सुरुवातीला ही अशी कच्ची सिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर आता बघा इथे हा जो शोल्डर पॉईंट आणि बाहीचा सेंटर पॉईंट आहे तो आलेला नाही आहे बरोबर, तो थोडा मागे पुढे झालेला आहे। आता इथे एवढं मार्जिन उरलेलं आहे ब्लाऊजचं, कपड्याचं खालच्या कपड्याचं अर्धा इंच मार्जिन हे उरलेलं आहे। आता हे मार्जिन कुठे ॲड करायचं ते बघा। आता इथे मी जे शोल्डर जॉईन केलेलं होतं तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की मुंड्याकडील बाजूला अर्धाच इंच मार्जिन ठेवा, हे याच्यासाठीच सांगितलं होतं। जेव्हा आपण बाही जोडतो तेव्हा आपल्याला हे बाही ही कमी जास्त होत असते, तेव्हा त्याच्यासाठीच मी इथे हे अर्धा इंच ठेवायला सांगितलं होतं। नंतर आता हे वाढवता येऊ शकतं आपल्याला। आता इथे बघा अर्धा इंच हे कापड उरत होतं तिकडे ब्लाऊजच्या मुंढ्याचं, तर तेवढं मार्जिन इथे मी हे ॲड करून घेणार आहे। ह्या मुंढ्याकडील बाजूला पाव इंच मार्जिन ठेवून पुन्हा एक सिलाई मारून घेतलेली आहे। जी पहिली सिलाई आपण मारलेली होती अर्धा इंचावर त्याच्या खाली पाव इंच मार्जिन वाढून घेतलेलं आहे आणि मग आता चेक केलेलं आहे। आता चेक केलं तर थोडंसं अजून पुन्हा कमी पडत आहे, अगदी थोडंच 1-2 पॉईंटचं, तर तेवढंच मी आता इथे पुन्हा परत सिलाई मारून घेणार आहे। आता इथे बघा हे थोडंसं कमी पडत आहे, तर पुन्हा इथे मी 1 पॉईंटची सिलाई वाढून घेतलेली आहे, मार्जिन वाढून घेतलेलं आहे आणि मग ही अशी सिलाई मारलेली आहे। यासाठीच मी हे शोल्डर मुंढ्याकडील बाजूला अर्धा इंच सांगितलेलं होतं मार्जिन घ्यायला, नंतर आपल्याला हे कमी जास्त करता येतं। आता चेक केलं तर आता हे अगदी बरोबर येत आहे आणि जे आता ह्या बाजूला जे कपडा जास्त उरत होता ब्लाऊजच्या मुंड्याचा तो आता अगदी बरोबर येणार आहे। ह्या पद्धतीने ही बाही जोडायची। बरेच जण काय करतात, जर कमी झाली बाही तर मुंढ्याचा जो कापड असतो तो कट करतात, किंवा बाही जास्त झाली तर बाही कट करतात, किंवा दोन्ही बाजूला सारखे सोडत असतात आणि अशामुळे काय होतं फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो, फिटिंग सिलाईमध्ये प्रॉब्लेम येतो, फिटिंग सिलाई ही सरळ येत नाही। आता इथे बघा हे अगदी दोन्ही बाजूला सारखंच आलेलं आहे, दोन्ही काठ हे अगदी बरोबर आलेले आहेत। याचप्रमाणे दुसरी बाही जोडायची आहे। बाही जोडून झाल्यानंतर सुद्धा दोन्ही बाजूचं जे मार्जिन आहे बॅकचं आणि फ्रंटचं हे अगदी बरोबर यायला पाहिजे, एकसारखं यायला पाहिजे। आता इथे अगदी सेंटर पॉईंट बरोबर आलेला आहे आणि बाहीसुद्धा ही बरोबर झालेली आहे, दोन्ही पार्ट बरोबर झालेले आहेत ब्लाऊजचे आणि बाहीचे देखील। त्यानंतर मग आता इथे सुरुवातीला हे मार्जिन वाढवायचं नाही, दुसऱ्या बाजूला आधी जोडून घ्यायचं आणि मग मार्जिन वाढवायचं, वाढवायची गरज असेल तर वाढवायचं, नाहीतर नाही वाढवायचं। आता इथे बघा ही जी सिलाई आहे ही आणि खालच्या बॅक पार्टची सिलाई बाही जोडण्याची ती अगदी बरोबर यायला पाहिजे। जर नसेल येत, कमी जास्त होत असेल तर ती सुद्धा आधी बरोबर करायची आणि मगच हे दोन्ही पार्ट जोडायचे आहेत। आता इथे बरोबर होते म्हणून मला काही करायची गरज आलेली नाही। त्याचप्रमाणे आता ही दुसरी बाही जोडायची आहे। दुसरी बाही जोडताना आता आपण इकडे शोल्डरला मार्जिन वाढवलं होतं तसं न वाढवता आधी चेक करायचं इथला सेंटर पॉईंट बरोबर येत आहे की नाही। बरोबर येत असेल तर इथे आपल्याला कमी जास्त मार्जिन घ्यायची गरज नाही, सिलाई मारायची गरज नसते, म्हणून सुरुवातीला आधी एक सिलाई कच्ची सिलाई मारायची आणि मग इथे जर बरोबर येत असेल सेंटर पॉईंट तर मग इथे शोल्डरवर तुम्हाला सिलाई उकलायची गरज येणार नाही, किंवा
जास्त सिलाई मारायचीही गरज येणार नाही। आता इथे मी ही बाही जोडून घेत आहे। तर हा जो शोल्डरचा पॉईंट आणि बाहीचा सेंटर पॉईंट हा इथे अगदी बरोबर येत आहे, म्हणून मला इथे शोल्डरच्या सिलाईमध्ये कमी जास्त करायची गरज आलेली नाही आहे। आणि खालचा आणि वरचा जो पार्ट आहे ब्लाऊजचा आणि बाहीचा हे अगदी दोन्ही बरोबर आलेले आहेत आणि इथे मला कापडसुद्धा खेचायची गरज येत नाही। तुम्ही जर माझ्या पद्धतीने या प्रकारे बाही कटिंग केली तर तुमची बाही कमीही होत नाही आणि जास्तही होत नाही, ती अगदी बरोबर येत असते। बऱ्याच वेळा फिटिंग सिलाई जी असते ती थोडी तिरकस येते। तर हेचं महत्त्वाचं कारण म्हणजे बाही जोडताना जर कमी जास्त मार्जिन झालं आणि कपडा तुम्ही कट केला किंवा दोन्ही बाजूला सारखंच मार्जिन सोडून बाहीचा कपडा कट केला तर अशा वेळेस ही सिलाई तिरकस येत असते। आता इथे सुद्धा चेक करायचं ह्या दोन्ही सिलाई बरोबर आलेल्या आहेत की नाही, मागच्या आणि पुढच्या। इथे थोडीशी ही कमी झालेली आहे एक सिलाई एका बाजूची, तर मी तिथे पुन्हा हे सिलाई मार्जिन वाढून घेणार आहे। इथे थोडीशी ही कमी वाटत होती तर हे सिलाई मार्जिन घेतलेलं आहे, तेवढं वाढून सिलाई मारलेली आहे। नंतर मग आता हे सरळ बाजूने जॉईन करायचं आहे। आता इथे दोन्ही सिलाई बरोबर आलेल्या आहेत। आता इथे दाखवल्याप्रमाणे ब्लाऊज सरळच ठेवायचा आहे आणि इथे 1/2 इंच सिलाई मार्जिन घेऊन सिलाई मारायची आहे। याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला देखील ही अशी सिलाई घ्यायची आहे 1/2 इंच आणि ह्या दोन्ही बाजूला जे सिलाई मार्जिन आपण घेणार आहोत ते एकसारखंच असायला पाहिजे। इकडे 1/2 इंच घेतलेलं असेल ना, एवढंच सिलाई मार्जिन त्या बाजूला सुद्धा यायला पाहिजे। यामुळे काय होणार, तुमचं जे फिटिंग सिलाई आहे ती अगदी बरोबर येणार आहे। दोन्ही बाजूला सिलाई मार्जिन जे आहे ते बरोबर राहणार आहे, कमी जास्त होणार नाही, म्हणून ही काळजी घ्यायची आहे। त्यानंतर आता हे ब्लाऊज उलट करायचं सिलाई मारून झाल्यानंतर आणि मग इथे साईडला सिलाई मारायची असते। साईडला सिलाई मारताना सुद्धा बरेच जण काय करतात, हा जो मधला कापड आहे हा असं बाहेर काढत नाही, डायरेक्टली सिलाई मारतात, त्याच्यामुळे सुद्धा मार्जिन जास्त आतमध्ये जातं आणि मग आपल्याला फिटिंग सिलाई करून झाल्यानंतर मार्जिन कमी उरत असतं। म्हणून तसं न करता हा जोडून झाल्यानंतर मधला कापड हा थोडासा बाहेर काढायचा आणि व्यवस्थित हे सेट करून मग इथे सिलाई मारायची। हा जो कापड आहे तो असा बाहेर काढायचा आणि मग इथे सिलाई घ्यायची आहे 1/2 इंच सिलाई मार्जिन घेऊन। त्याच्यानंतर त्याच्या शेजारी 1-2 सिलाई मारून घ्यायच्या आहेत। हे असं जर मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे इथे एक सिलाई घ्यायची, नंतर इथे एक सिलाई घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या शेजारी दुसरी एक सिलाई मारायची आहे। आता बघा हे जे आहे इथे दोन्ही बाहींचं जे सिलाई मार्जिन आहे अगदी बरोबर आलेलं आहे, दोन्ही बाजूचं मागचं आणि पुढचं। ह्याप्रमाणे इथे मी सिलाई मारून घेतलेले आहेत, 2 सिलाई इथे मी मारून घेतलेल्या आहेत 1/2 इंच मार्जिन ठेवून। याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला देखील इथे सिलाई मारून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आता आपल्याला ब्लाऊज फिटिंगचं मार्किंग करायचं आहे। आता इथे हे 2 सिलाई इथे मारलेले आहेत दोन्ही बाजूला। त्यानंतर आता आपला बाही बॉटम होता इथे 5.5 इंच, तर वरून खाली हे असं 5.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। त्यानंतर बाही मुंडा आपला होता 7.5 इंच, तर हा बाही मुंडा इथे जे शोल्डर जॉईन केलेला आहे तिथे असं कापड असं धरायचा तिथून आणि खाली तिरकस कापड खेचून इथे 7.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। आणि जर लूज ठेवायचं असेल तर थोडंसं 1/2 इंच एक्स्ट्रा देखील घेऊ शकतात। आणि हे जे मार्किंग आहे ते बाहीची जी सिलाई दिसत असेल तुम्हाला तिथे त्या सिलाईवर करायचं आहे। हे 7.5 इंचावर मार्किंग केलं, त्यानंतर तुम्ही चेस्टचं मार्किंग केलं नाही तरी चालेल, खाली सरळ घेतलं तरी चालतं, पण तुम्हाला आता हे मोजता यावं यासाठी मी इथे दाखवते। ही लूप्स पट्टी आहे पुढे आलेली, तर ती सोडून इथे टेप ठेवायचा आहे, ती पट्टी सोडून तेवढी पट्टी सोडून इथे टेप ठेवायचा आणि मग इकडे हे 36 साईजचं ब्लाऊज होतं, 36चा चौथा भाग 9 इंच होतो, तर त्या 9 इंचावर मार्किंग करायचं आहे। हे असं दाखवल्याप्रमाणे ही लूप्स पट्टी आहे म्हणून ती सोडून मी इथे 9 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि खाली सरळ रेषा आखलेली आहे। त्यानंतर आता कमरेचं माप टाकताना सुद्धा ही लूप्स पट्टी पुढे आलेली असते म्हणून ती सोडून इथे हे असं कमरेचं मार्किंग करायचं आहे। कंबर होतं 30 इंच, त्याचा चौथा भाग घेतला 7.5 इंच, हे असं
मार्किंग केलेलं आहे। आता बघा इथे अगदी सरळ सिलाई आलेली आहे। बऱ्याच जणांची ही सरळ सिलाई का येत नाही, तर इथे जेव्हा तुम्ही बाही जोडतात तेव्हा कापड कमी जास्त पडलं की ते कट करतात। कट केल्यामुळे काय होतं, इथे मार्जिन कमी पडतं आणि मग ती सिलाई तिरकस येते। फिटिंग सिलाई जी आहे ती तिरकस येते। इथे मार्जिन कमी असल्यामुळे आता इथलं बाहीचं जर कापड तुम्ही कट केलं तर एवढं मार्जिन कट होतं ते, आणि मग ही सिलाई अशी तिरकस दिसते, सरळ येत नाही। म्हणून बाही जोडताना ही एक काळजी घ्यायची आहे। बाही कशी कट करायची त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही बघा। त्या पद्धतीने तुम्ही जर बाही कट केली तर तुमचं हे जे बाही जोडण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला येणार नाही, कमी जास्त होणार नाही। इकडे देखील बाही बॉटम 5.5 इंच आणि बाही मुंडा जो होता तो 7.5 इंच, त्याच्यावर हे मार्किंग करायचं आहे। त्यानंतर मग ह्या बाजूला चेस्टचं मार्किंग करताना ही हुक पट्टी आपण पूर्णपणे आतमध्ये फोल्ड केलेली असते, म्हणून तिथे स्टेप ठेवायचा आहे पट्टीच्या काठावर आणि तिथून हे 9 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। किंवा तुम्ही हे जे बाही आर्महोलचं मार्किंग केलेलं असतं तिथून खाली सरळ रेषा आखली तरी चालते। त्यानंतर ही कमरेचा चौथा भाग 7.5 इंच हुकची पट्टी पूर्णपणे धरून हे मोजायचं आहे, कारण ती पट्टी आपण पूर्णपणे आतमध्ये फोल्ड केलेली असते म्हणून। आणि मग इथे सिलाई घ्यायची आहे। हे पुन्हा एकदा चेक करायचं आहे। हे इथे आलेलं आहे 7.5। त्यानंतर इथे आतमध्ये तुम्ही 1-2 सिलाई टाकू शकतात। हे जसं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर इथे सिलाई घ्यायची आहे। आता मी इथे सिलाई मारून घेतलेली आहे जसं मार्किंग केलेलं होतं त्याप्रमाणे। आणि आता हे चेक केलं, पुन्हा एकदा चेक करायचं आहे। हुक लूप्स पट्ट्या लावून हे चेक करायचं आहे, हुक लावून। आता हे बरोबर येत आहे की नाही। आता हे बरोबर 18 इंच येत आहे, 18च्या डबल 36 होतं आणि इथे हे बरोबर 15 इंच आहे, 15च्या डबल होतं 30 इंच। हे अगदी बरोबर फिटिंग झालेली आहे। आता जर समजा ब्लाऊज घातल्यानंतर तुम्हाला इथे हातात टाईट होत असेल तर ही सिलाई उकलायची आणि साईडला मारायची। त्यानंतर जर तुम्हाला खेचल्या असं फुगा होण्यासारखं वाटत असेल, फुगा झाल्यासारखं, तर तिथे काय करायचं, ह्या असं दाखवल्याप्रमाणे ही अशी सिलाई मारायची आहे। खाली सरळ घ्यायची, फक्त जिथे फुगा येत असेल तिथे थोडंसं मार्जिन इकडे असं वाढून घ्यायचं आहे। ह्याप्रमाणे तुम्ही ही ब्लाऊज फिटिंग करू शकतात। ह्याचा मी चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, बॅक साईडचाही आणि फ्रंट साईडचाही, तोही तुम्ही बघा। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।